राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा. स्टार्ट. माझं नाव शंकर जयसिंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष वरिष्ठ सातारा. आज आम्ही इथं पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं बसलेलो आहोत. उपोषणला बसले प्राध्यापक सुभाषबाई दंडे सरांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आडवगळे कुटुंबाला न्याय मिळवून द्यायसाठी बसलेलो आहोत इथं. तर आज या कुटुंबावरती जे एवढा अन्याय मोठा होऊन तरीसुद्धा प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा काय केलेलं नाही. आज त्यांना घरात राहण्यास भाग पाडलं होतं, गावातनं फिरायचं भाग पाडलं होतं. तरीसुद्धा एवढा मोठा गुन्हा गंभीर असूनसुद्धा ती लोकांना अजून ते अटक झालेली नाही किंवा कुठलीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही किंवा काही नाही. त्या संदर्भात आम्ही उपोषणला बसलो. उपोषण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही काही उपोषण सोडणार नाही. आणि इथं 5 दिवस 10 दिवस जरी बसायला लागलं तरीसुद्धा आम्ही उपोषण सोडणार नाही. त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा आणि न्याय मिळाल्याशिवाय घेतल्याशिवाय आम्ही प्रशासनाला मोकळं सोडणार नाही. आणि किती जरी काय जरी झालं तरी आमची संघटना ही मागत हटणार नाही. पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमचे कार्यकर्ते जे काय असणार आहे ते आम्ही इथं उपोषणला बसलो म्हणजे सगळे कार्यकर्ते म्हणूनच बसलेलो आहोत. आणि ह्या कुटुंबावरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही बसणार नाही, एवढं अगदी 100%. मग प्रशासनाने काही करू द्या, काही म्हणू द्या, तिने आम्हाला आपला हे मार्गदर्शन करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्ही तो उठायला तयार आहे. तर आज या अडाणी कुटुंबाच्या ह्याच्यावरती एवढं गरीब कुटुंब असून सुद्धा त्यांच्या आईवडिलांना उलटं शिवीगाळ करणे किंवा मारहाणीची धमकीची भाषा करणे. आज त्याचे वडील इथं बसलेत आमच्या बाजूला. त्या वडिलांना सुद्धा तिने एवढं जी गांभीर्याने त्यांना त्रास दिला आहे की पाक मरणाच्या चेपवर असणाऱ्या माणसांना सुद्धा तो माणूस जर सरळ बोलत नसेल किंवा काय नसेल तर त्याचा उपयोग काय मग? मग आम्ही संघटनेचं आमचं ते एवढंच काम आहे की गरीब कुटुंबाला न्याय मिळावा, न्याय मिळवून द्यावा. हीच आमची एक हसीत आहे. आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही इथनं काय उठणार नाही आणि काही नाही. या गरीब कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे.